व्यक्ति बहुतायत से प्रभु का आशीर्वाद लेकर जाएगा। मी खरं तर हिंदीमध्ये बोलत नाही, मराठीमध्ये बोलणार आहे, परंतु त्यांची भाषा मी धरून पुढे बोलत आहे. दुसरी गोष्ट, एक चव्हाण साहेबांनी दुसऱ्या चव्हाण साहेबांना बॅटन दिलं. त्यांनी आता माझ्या हातात बॅटन दिलेला आहे आणि आता मला तर धावत ते विनिंग स्ट्रीपला टच करायचं आहे. परंतु अवॉर्ड आमचे पाळक साहेब अरुण नांदर साहेबच्या अवॉर्डानं मिळणार आहे. कारण की ही मिनिस्ट्री, हे सेवा कार्य जे आहे ते चव्हाणांचं नाही, तर ते देवाचं आणि देवाने त्यांचे दिलेले अभिषेक धनगर साहेबांचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मला रिक्वेस्ट देखील करण्यात आली कि हमें बहुत सारे ऐसे भाई लोग जिनको मराठी अच्छे से नहीं आती और मैं पुणे से आया हूँ, तो मराठी पर थोड़ा मेरा प्रभुत्व अधिक है, लेकिन कोशिश करूंगा कि कोई भी ऐसा ना यहाँ पर है कि पवित्र आत्मा के स्पर्श के बगैर यहाँ से जाए. प्रेज द लॉर्ड. हमें भाषा नहीं चाहिए, हमें आत्मा का स्पर्श और आत्मा के आशीर्वाद लेकर जाना है. और इसीलिए आज मुझे जो दिया हुआ समय है उसमें आत्मा किस प्रकार से अगुवाई करता है हम उसकी ओर देखेंगे. लेकिन एक वचन मैं आपके लिए प्रारंभ में पढ़ता हूं. अगर आपके पास बाइबल है तो आप निकाले उसे. एजरा याचा 3रा अध्याय. एजरा याचा 3रा अध्याय. आणि मी इथे बसलो असताना प्रभूने तो भाग मला दाखवला आणि त्यामध्ये वचन आपण बघूया. 12वं वचन आणि त्या अगोदरचं वचन देखील मी आपल्यासाठी वाचतो. 11वं वचन आणि त्यानंतर संदेशाकडे जाणार आहे. कारण की आज हा जो समय आहे तो आपला रेग्युलर जे शनिवारी होणारी हिलिंग मिनिस्ट्री नाही, तर आजचा जो समय आहे तो आहे एनिव्हर्सरीचा समय, तो आहे वर्धापन दिनाचा समय. मुलांना कृपया लक्ष द्या. आणि त्यामुळे आज आपण 25 वर्ष धनगर साहेबांचे सेवा कार्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक आणि देवामध्ये त्यांना धन्यवाद देण्यासाठी एकत्र झालो. दुसऱ्या बाजूला हे मंडळी ज्यामध्ये आज आपण बसलेले आहात त्यामध्ये जे 10 वर्ष आपण अविरत देवाच्या सामर्थ्याचा लाभ घेतलेला आहे त्याचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यांचं मी कौतुक करण्यासाठी, देवाच्या वतीने त्यांचं कौतुक करण्यासाठी मी इथे उभं राहिलेलो आहे. वचन मी वाचतो. परमेश्वर चांगला आहे, इस्रायलाची त्याची दया सनातने गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले. तेव्हा परमेश्वर मंदिराचा पाया घालीत आहे हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयघोष केला. प्रेज द लॉर्ड. आणि मी आता वचन 12 वाचत आहे, पण त्या अगोदर मी कृपया काही लोकांना हात वर करायला लावणार आहे की जेव्हा मंदिराचा पाया घालत असताना किती लोक इथे आहे जे ह्या पाया घालत असताना इथे हजर होते. कृपया त्यांनी हात वर करावा. सरळ हात वर करा. मला खूप कमी हात दिसत आहे, म्हणजे पाया घालत असताना कमी लोक होते. कदाचित ते आज प्रभूकडे किंवा आज या मंदिरात नसतील. पुढे बघा काय झालेलं आहे. तेव्हा बरेच याजक, लेवी, पितृकुळातले प्रभू अशा त्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते. सन्मानी बाळक साहेबांनी अहवाल सादर करत असताना हे सांगितलं की किती त्यांना स्ट्रगल करावे लागलं. त्यानंतर 15 वर्षाच्या नंतर आज या मंदिराची वाटचाल प्रारंभ झालेली आहे. आणि तिथे असं लिहिलेलं आहे की त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यास रडू कोसळले. ये रोने का समय है, दुख के आंसू नहीं है, ये खुशियों के आंसू है कि प्रभु जी उस वक्त जहां पर कुछ भी नहीं था, यहाँ पर कोई भी इमारत खड़ी नहीं थी, परंतु परमेश्वर की योजना एक बंदे ने, उसके सेवक ने वहां पर लेकर इस जगह पर खड़ा हुआ जहां पर और इस परिसर में कुछ भी नहीं था. उस समय कुछ लोगों के साथ मिलकर उन्होंने प्रभु के इस कार्य को स्थापित करने के लिए एक मंदिर किया, एक इस भवन के बारे में योजना रखी. आणि ती योजना पूर्ण होत असताना काही लोक इथे हजर होते. आणि त्यापैकी आता जर काही लोक हजर असतील तर वचन या प्रकारे सांगतं की तेव्हा त्यांना रडू कोसळले. अब ये बताइए कि ये दुख के आंसू है कि खुशी के आंसू है?
कोणते आंसू होंगे? खुशी के आंसू है. और पुढे सांगितलेले त्यातले पुष्कळ जण हर्ष भराने जयघोष करू लागले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वो रो रहे थे, उनके आंखों में आंसू थे, लेकिन मुख में धन्यवाद बसा हुआ था. वो किसका धन्यवाद कर रहे थे? वो प्रभु परमेश्वर का धन्यवाद कर रहे थे कि उस प्रभु ने उन्हें एक ऐसा भवन दिया है, ऐसा भवन देने जा रहा है जो उसके महिमा से, उसके सामर्थ्य से भरा हुआ. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं किंवा किती लोकांना अनुभव आहे की हे मंदिर परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेला? हाथ वर करा कृपया. प्रेज द लॉर्ड. अभी बहुत सारे हाथ करेंगे. 10वें साल में बहुत हाथ हैं. अब आप जैसे पास्टर साहब ने कहा कि आने वाले और सैकड़ों सालों के बाद कितना ही हाथ खड़े हो जाएंगे जो ये कहेंगे कि यहाँ पर बेथानी हीलिंग चर्च ने प्रभु का सच्चा स्वरूप, पवित्र स्वरूप और महान स्वरूप मुझे दिखाया है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. शायद हम न रहे, परंतु परमेश्वर आजकाल युगानो साक्षात है. वो कभी नहीं बदलने वाला खुदा है. तो एक इसी वचन को लेते हुए मैं आपसे 3 बातों के बारे में आज यहाँ पर संक्षिप्त में विचार बताने जा रहा हूं. पहला इतिहास उसका 4था अध्याय और एक ऐसे महान व्यक्ती के बारे में यहाँ पर मैं जिक्र करने जा रहा हूं. त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगत आहे. आणि तो आहे पहिला इतिहास 4था अध्याय. आणि यामध्ये एक महान कॅरेक्टर आहे ज्यांनी सुरुवात कशी केलेली आहे आणि त्यांनी कोणती गोष्ट प्राप्त केलेली आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे याबेस. त्याचं नाव आहे याबेस. कदाचित जुन्या करारामध्ये आपण अनेक गोष्टी अनेकदा या गोष्टी वाचल्या असतील, परंतु दुर्लक्ष केले असेल. आणि यामध्ये मी 3 मुद्दे तुम्हाला समोर सादर करून संपवणार आहे. कारण की आपण जे आता पुढच्या कार्याकडे जाणार आहोत त्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचे दुप्पट तुमच्यामध्ये होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज कोणी त्याची सुरुवातीला सांगितलं, कोणी देखील रिकामे हस्ते जाणार नाही. कारण की देवाचा पवित्र आत्मा आणि सामर्थ्य हा दिवस नुसतं बुकेने एन्जॉय करायसाठी नाही, नुसतं टाळ्याने एन्जॉय करण्यासाठी नाही, तर सामर्थ्याने एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला इथे घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. जोरदार तालियां माझ्या उस प्रभु यीशु मसीह और सामर्थ्यशाली पवित्र आत्मा को जो ये कहता है कि आज का दिन मैं मुझे आपके लिए, हमारे लिए, हर यहाँ बैठे हुए बंदे के लिए सामर्थ्यशाली और मेमोरेबल बनाना, न भूले, कधी न विसरणारा दिवस असा आज तुम्हाला बनवायचा. आणि त्यामध्ये मी वचन वाचतो आणि मग 3 मुद्द्यांवर मी बोलणार आहे आणि मी संपवणार आहे. वाचे पहिला इतिहास 4था अध्याय आणि वचन 9. याबेस हा आपल्या भाऊ बंदामध्ये फार प्रतिष्ठित असा होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्याला प्रसवत असताना मला फार क्लेश झाले. याबेस इस्रायलाच्या देवाजवळ वर मागतो आणि तो म्हणतो की तू खरोखर माझे कल्याण करशील, माझा मुलखाचा विस्तार करशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊ, मी दुःखी न व्हावे असे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला वर हा देवाने त्यास दिला. प्रेज द लॉर्ड. देवाने तो वर दिलेला आहे. आज आपण याबेस निश्चितच या पवित्र शास्त्राचा ओल्ड टेस्टामेंट मध्ये बघत आहोत. एक परमेश्वर का सेवक है, परमेश्वर का महान सेवक है जिसके बारे में यहाँ पर जिक्र किया गया. और परमेश्वर कहता है कि जो वर मैंने तुझे बोलते हुए सुना वो वर मैं तुझे देता हूँ. प्रेज द लॉर्ड. वो अपेक्षा, वो प्रॉमिस मैं आपके बारे में जीवन में पूरा करने जा रहा हूँ. और उसके कारण क्या हुआ ये अब हम सुनेंगे. इस पे 3 मुद्दे आहे. पहिला मुद्दा मी हा की याबेस तू माझं खरोखर कल्याण करशील. पहिला मुद्दा. दूसरा मुद्दा आहे माझ्या मुलखाचा विस्तार करशील. मुझे अब छोटे में नहीं, थोड़ों में नहीं, बहुत लोगों में काम करना है प्रभु जी. आणि तिसरा मुद्दा आहे मजवर कोणते अरिष्ट येऊन देऊन मला दुःखी न व्हावे तर मी तुझं महान कार्य करू इच्छितो. देवाने ते मला ऐकलेलं आहे. आणि या 3 गोष्टीकडे आज आपण लक्ष लावणार. प्रियांनो, पहिला मुद्दा हा आहे आणि त्याची माता त्याच्याबद्दल काय म्हणते तिथून मी सुरुवात करतो. आणि इथे आपल्या माता व माता समान बहिणी बसलेल्या आहेत. आणि वचन येणे प्रकारे सांगतो की तिची माता आईने याबेस असं त्याचं नाव ठेवत असताना ती त्याच म्हणते की ह्याला प्रसवताना मला फार कष्ट दुःख झालेले आहे.
आता सर आपल्या इथे बहिणी जे बसलेले आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की डिलिव्हरीचा समय जो आहे, प्रसव काळ आहे, तो वेदनाचा काळ आहे. त्यामधून न गेल्याशिवाय एक मोठा आनंद या जगामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि त्या भीतीमुळे किंवा त्या गोष्टीमुळे कोणी माता असं म्हणते की मैं मम्मी बनने को तैयार नहीं, बल्कि खुशी के साथ वो उस खुशी को स्वीकार करने के लिए तैयार हो जाती है, क्योंकि वो जानती है कि उसके द्वारा एक महान आशीर्वाद यानी एक बड़ा सम्मान समाज में उसे मिलने वाला है. प्रेज़ द लॉर्ड. और उसके जीवन में परमेश्वर एक ऐसे बालक या एक ऐसे संतान को भेजने वाला है जो परमेश्वराचं दिलेलं धन आहे. प्रेज़ द लॉर्ड. आणि ते परमेश्वराचं धन हे सर्वात मोठं असं आहे. आणि आजच सन्माननीय चव्हाण साहेबांनी सांगितले की तरुण लोक जे आहे ते हे धन आहे माता पिताचं आहे, परंतु त्यांनी आपल्या धनाचा वापर करत त्यांच्या हातात मोबाईल दिला आणि ते नाश पावला. परमेश्वराने दिलेलं धन याबद्दल. आणि इथे प्रियांनो हे दिसतं की ती माता जी आहे तिला ते कष्ट आणि दुःख सहन करत असताना ती काही दुःखी नाहीये, परंतु ती म्हणतो प्रसवताना त्रास झालेला आहे. आज मी धनगर साहेबांनाचाच विषय धरून बोलत आहे की जेव्हा या मंडळीची स्थापना करण्याच्या 25 वर्ष अगोदर त्यांनी विचार केला तर काही 5 महिन्यात 5 दिवसात 5 वर्षात देखील ही मंडळी उभी राहिली. तर हा जो प्रसव काळ होता तर 15 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये झाला. त्यांनी एक व्यक्तीचा उल्लेख केले आहे, त्यांचं त्यांनी नाव देखील त्यांना सांगितलं की पास्टर खावड्याचं आहे, एम एस खावड्यांचं नाव घेतलेलं आहे. आणि त्या व्यक्तीने, त्या बंधूंनी, त्या सेवकाने त्यांना साथ दिला, त्यांना बळ दिलं आणि बळ दिल्यानंतर आज 15 वर्षांनंतर ह्या मंडळीची स्थापना झाली. आणि हा जो प्रसव काळ आहे एक मातेला ज्या प्रकारे कष्ट देणार आहे, रडवणार आहे, वेदनातून नेणार आहे, असा समय त्यांच्या जीवनातून गेलेला आहे. हे अश्रू ते कदाचित आता रेकॉर्ड करून त्यांनी ठेवले नसतील, कदाचित ते अश्रू कदाचित त्या गोष्टीच्या आता ते विसरून गेले असतील, परंतु माझा देव पृथ्वीमध्ये अश्रू भरून त्याची मोजमाप करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज मातांनो मी परत एक बार आमच्या चव्हाण साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की प्रसव काळाच्या नंतर प्राप्त होणारी संतती ही अतिशय मोलाची असे आहे. प्रेज द लॉर्ड. हे आमच्या समोर बसलेले लहान लेकरं अतिशय महत्वाचे, कारण की ही संतती एका घराण्यासाठी नाही तर देवाच्या घराण्याची संतती. प्रेज द लॉर्ड. आणि ही तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि जर दिलेली आहे तर मी आम्हाला सांगू इच्छितो की त्यांचं संगोपन करत असताना आम्ही कमी पडतो. आम्ही त्यांच्या जगातले किती पण सुखसोयी दिली तरी ते कधी देखील घडवलं जाणार नाही. तसं साहेबांनी जे सांगितलं की त्यांच्या हातामध्ये हा जर मोबाईल दिला तर मला सांगू द्या ते खऱ्या अर्थाने नुसते घडवलं जाणार नाही तर त्यांच्याद्वारे डोकं घडतील. प्रेज द लॉर्ड. मंडळे घडतील. आणि हेच कार्य आमच्या बाळक साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या हातामध्ये पवित्र शास्त्र घेतलेलं आहे, ते रडलेले आहे. एक माता स्वरूप एक मंडळीला जन्म देण्यासाठी होणारा वेदना त्यांना झालेला आहे आणि त्या वेदनेचं स्वरूप म्हणून आज बेथानी हिलिंग मिनिस्ट्री दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवे आपल्या प्रार्थना. अश्रू ढाळल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय आम्ही जगामध्ये जे काही मिळवतो ना त्याला काहीच वेळ, त्याला आशीर्वाद देखील नसतात, कारण की आमचा देव श्रमाचं फळ देणारा गौरवी बाप आहे. प्रेज द लॉर्ड. फुकट नाही, श्रमाचं फळ देणार आहे. आणि हे श्रम त्यांनी ख्रिस्ताच्या ठाई केलेले. प्रेज द लॉर्ड. ते नुसते गेले आणि श्रम केले नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या बरोबर, एक विजन आणि दर्शन त्यांच्या बरोबर होतं आणि ते घेऊन ते पुढे चालत होते. आणि त्याचा परिणाम आज तुम्हाला आणि मला हा दिसत आहे की तेव्हा ते उभे राहिले आणि स्तोत्र 23 त्यांनी उघडलेलं आहे. आणि त्या स्तोत्र 23 मध्ये एक वचन त्यांनी निश्चितच वाचलेलं असेल की खरोखर माझ्या आयुष्यातले सर्व दिवस मला कल्याण लाभेल आणि परमेश्वराच्या घरात मी किती आनंद. एक
व्यक्ती इथे उभा राहतो त्या भूमीवर काही देखील नाही, परंतु त्या भूमीवर देवाचा हा आशीर्वाद आहे की येणाऱ्या दिवसामध्ये इथे परमेश्वराचं मंदिर उभं राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज 10 वर्षानंतर तिथे बेथानी हिलिंग मिनिस्ट्रीचं मंदिर उभं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे संपणार नाही, कारण एक समय असं येणार आहे की आम्हा सर्वांना या जगातून जावं लागणार, परंतु ही मिनिस्ट्री, ही सेवा देवाची सेवा आहे आणि त्यामुळे ती कधी देखील खंडित पडणार नाही, तर ती वृद्धिंगत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या दिवशी मी हेच सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देत असतो. मी सुरुवातीला शुभेच्छा देतो कारण की सध्या शुभेच्छा देतो त्यांना. शुभेच्छा आणि ब्लेसिंग परमेश्वरापासून त्यांना लाभो. परंतु हे करत असताना त्यांचे अश्रू कोणी जाणले नाही. आणि परमेश्वराचं वचन हे सांगतं की यरुशलेम आहे, यरुशलेम आहे, संदेश त्यांचा घात करणारा यरुशलेम आहे, थोडमार करणारे यरुशलेम आहे. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तशी माझी इच्छा होती, परंतु तुझी इच्छा नव्हती, त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून दिलं. अनेक संदेश ते ज्ञाननी केलेला थोडमार, त्यांच्या हृदयावर केलेल्या अटक, त्यांच्या कार्याचा केले गेलेला विरोध हे विसरू शकत नाही. आणि हे देवाने देखील नोंद केली. आणि पुढचं वचन आम्हाला हे सांगतं कि जेव्हा यीशु के करते शिष्य के भव्य मंदिराकडे जातात, देखिए प्रभु जी कितना बढ़िया मंदिर है, देखिए इस इमारत की ऐतिहासिकता देखिए, शलोमोन राजा ने इसे बनाया हुआ मंदिर है, जरुब्बाबेल ने इसे बनाया, हेरोद राजा ने फिर से इसे खड़ा किया हुआ मंदिर है, देखिए इसको. प्रभु जी कहते हैं ह्याच्या चिरावर चिरा राहणार नाही. का? कारण की जेव्हा मी त्या मंदिरामध्ये गेलो तो मुझे वहां पर क्या दिखा की लुटारूंची गुहा झाली. आणि जेव्हा खरा संदेश उभा राहतो, येशू ख्रिस्त म्हणतो या पुढे आता हे मंदिर जे आहे ते त्याबद्दल तो सांगतो की आता उपासना डोंगरावर नाही, यरुशलेम मध्ये नाही, परंतु उपासना जे खरे उपासक आहे ते कशी करतील? आत्म्याने खरे उपासना. प्रेज द लॉर्ड. मंदिर की इमारत कितनी जुनी है, मंदिर की इमारत कितनी पुरानी, उसका इतिहास क्या है, उसने क्या किया, वो सब बातें ठीक है, परंतु परमेश्वर देखता है कि आत्मा और सच्चाई से वहां पे भक्ति हो रही है नहीं हो रही. प्रेज द लॉर्ड. वहां पे बरकत है, वहां पे ब्लेसिंग है, वहां पे पवित्र आत्मा का कार्य है. प्रेज द लॉर्ड. और आज आप यहाँ पर बैठे हुए हैं, ये आपको किसी ने बुलाया नहीं, प्रभु परमेश्वर आपको यहाँ पर लेके आया. प्रेज द लॉर्ड. और ये बुलाने वाला परमेश्वर का आत्मा आपको खींच कर आया कि यस, इस बेथानी में सिर्फ चंगाई नहीं है, शारीरिक चंगाई नहीं, पर आत्मिक चंगाई भी है. प्रेज द लॉर्ड. आत्म खरेपणाने इथे भक्ती केली जाते. आणि त्यामुळे प्रियांनो, जेव्हा आपण म्हणतो की हा वर, जेव्हा तो म्हणतो की परमेश्वर तू माझं कल्याण करशील का, तेव्हा तो परमेश्वर म्हणतो खरोखर मी तुझं कल्याण करणार आहे. मोठ्या इमारतीवाल्याने कदाचित तुला लाथाडला असेल, कदाचित तुला घालवलं असेल, कदाचित तुझ्या विरोधात खेळ केला असेल, परंतु पवित्र आत्मा आणि सामर्थ्य आणि विशेष करून तुझ्यावर माझा अभिषेक आहे, त्यामुळे तू जिथे जातील तिथे त्या राष्ट्राला मी आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जिस भूमि पे आप खड़े हो वो आशीर्वाद वो आपका यरूशलेम बन जाने वाला है. प्रेज द लॉर्ड. ही जागा जेव्हा परमेश्वराने त्यांना दाखवली तेव्हा त्यांचं कल्याण आज 10 वर्षापासून आम्हाला सर्वांना दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर आपल्याला कल्याण आपण आणखी प्रार्थनाचं फार कौतुक करेल, परंतु ही गरज आहे. जे सेवकांनी हे सर्व काही कार्य केलेलं आहे उसके बारे में चंद अच्छे शब्द, चंद उसका निश्चित त्याचं कौतुक करणारे अप्रिसिएशनचे शब्द आम्हाला हवेच आहेत, त्यांना देखील हवे, कारण की हे शब्द या पुलपीठ वरून बोलले जाते आणि ते आत्म्याच्या द्वारे बोलले जाते. प्रेज द लॉर्ड. हर छोटे बच्चे को अपने पीठ पर शाबाशी की आवश्यकता है, तब वो आगे जाता है. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर पास्टर साहब को परमेश्वर उनकी पीठ ठपकाते हुए शाबाद भल्या विश्वासुदाता. प्रेज द लॉर्ड. आपण हात वर करून बाळासाहेबांच्याकडे म्हणूया शाबाद भल्या विश्वासुदाता. मला वाटतं फार कमी बोलत आहे. शाबाद भल्या विश्वासुदाता. तू थोडक्याबद्दल विश्वास होता, आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करणार आहे. और वो दिखाई दे रहा है. प्रेज द लॉर्ड. वो दिखाई दे रहा है. जसं सुरुवातीला त्यांनी अहवालात सांगितलं की सुरुवातीला लोक कमी होते, परंतु आज ही वाढण्याची गर्दी नाही,
हे देवाचे पाठवलेले आत्मे आहे जे देवाने त्यांच्याकडे पाठवलेले आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे मी जातो कारण की विषय थोडा मोठा आहे. दुसरा आहे माझ्या मुलकाचा विस्तार करशील. दुसरी या बेस जो म्हणतो की मला नुसती मंडळी चालवायची नहीं परमेश्वर, मला नुसतं चर्च में प्रीचिंग और टीचिंग नहीं करना है प्रभु जी, मुझे मेरा मुल्क जो है, मेरा जो राष्ट्र है वो, या मुझे दिया हुआ जो लोग है वो बढ़ते हुए दिखना चाहिए. प्रेज द लॉर्ड. अब बढ़ते हुए दिखना चाहिए का मतलब म्हणजे याचा अर्थ काय करायचं, कसं आणायचं. आणि प्रियानो या दिवसामध्ये आम्हाला माहिती की अनेक मंडळ्या फोडल्या जातात, अनेक मंडळांना आपल्याकडे खिचलं जातं. आम्हाला देणारा देव आहे आणि देव त्याच्या लोकांचा ताबा घेतो आणि त्यांना तो घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात मोठं बक्षीस जे आहे ते सेवकासाठी हे आहे की त्याच्या समोर बसलेले लोक जे आहे ते खरा ख्रिस्ताला ओळखतात आणि ख्रिस्ताच्या प्रीतीस्तव ते ओढले जातात आहे आणि आज या मंदिरामध्ये आशीर्वाद प्राप्त होते. ये मुल्क की वृद्धि है, ये मुल्क की वृद्धि है. परंतु वृद्धि कब दिखती है? जब हम वचनों में बढ़ते हैं, जब हम प्रार्थना में बढ़ते हैं, जब हम विश्वास में बढ़ते हैं, जब हम सामर्थ्य में बढ़ते हैं, जब हम अगुवाइयों में बढ़ते हैं, जब हम प्रार्थना में बढ़ते हैं और अद्भुत काम जब हमारे जीवन में होता है तब हमारे सही मायनों में वृद्धि है. प्रेज द लॉर्ड. क्योंकि हम लोग जानते हैं जैसे अभी हमारे ब्रदर जॉन ने सांगितलं की सांस, हमारे पास सांस है, हमारे पास धन है, हमारा पैसा है, पर कोई काम आया क्या? नहीं. कोरोना ने हमें स्पष्ट बता दिया कि वो होने ही नहीं वाला, काम नहीं है, क्योंकि सांस वो परमेश्वर देता भी है और वो वापस लेता है. प्रेज द लॉर्ड. पिछले दिनों में मेरे चर्च में सिर्फ 3 लगाकर देखता है कि इसका जीवन में कितना समर्पण है, वो मुझे क्या दे सकता है, वो मुझे कितना दे सकता है, उसके जीवन में मेरा आत्मा कितना भरा हुआ, और अगर वो भरा हुआ है तो मैं कहता हूं आशीर्वाद को दुनिया की कोई भी शक्ति नहीं रोक सकती. प्रेज द लॉर्ड. उस ब्लेसिंग को कोई भी नहीं, आपके साथ पीढ़ियां प्रभु में बढ़ती हुई दिखाई देगी. प्रेज द लॉर्ड. परंतु आज अगर हम कहते हैं कि मुझे चंगाई मिल गई, मेरा पैसा हो गया, मेरी नौकरी हो गई, मेरे नौकरी के द्वार खुल गए, मुझे अच्छी तरह से बीवी मिल गई, मेरा सभी घर बन गया, मुझे गाड़ी मिल गई, अब बस यही तक मेरा सोच है, तो मैं कहता हूं कि आप गलत जगह पर हैं. यहाँ पर उस परमेश्वर की भक्ति करने के लिए हम एकत्रित हुए हैं जो हमारी पीढ़ियों को देना चाहता है. प्रेज द लॉर्ड. और इस पीढ़ियों को प्राप्त करने के लिए जब साहब यहाँ पर खड़े हुए, उन्होंने अपने पूरे तन, मन, धन, विचार और पवित्र आत्मा का सामर्थ्य लेकर उस कार्य को प्रारंभ किया. अंतिम मुद्दे की ओर मैं जाता हूँ और समाप्त करता हूँ, क्योंकि अब निश्चित ही अवार्ड देने की बारी है. हमें बुके मिले, प्रभु का धन्यवाद हो. निश्चित ही उस समय हमें भी निश्चित अवार्ड मिलने वाला है, प्रभु के हाथों से मिलने वाला है. लेकिन आज प्रभु इन्हें आशीर्वादित करे. लास्ट मुद्दे की ओर चलता हूं और समाप्त करता हूं. मग कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. रिपीट करता हूं कि कोणते अरिष्ट, कोई भी दुख, कोई भी संकट, कोई भी समस्या ये आकर मैं दुखी हो जाऊं, मैं दुखी हो जाऊं, इसके लिए आप क्या कीजिए, आपका वरदान या आपका दाहिना हाथ मेरे सिर पे रखिए. अब आप मुझे कहिए कि मैं दुखी व्यक्ति दिखाई देता हूं क्या? जबकि संकट मेरे साथ बना हुआ है, समस्या मेरे पास बनी हुई है, लेकिन मैं दुखी नहीं हो. सवाल ये नहीं है दुनिया की बातें हमें दुखी कर कैसे सकती है जब हम प्रभु में बढ़ रहे हैं. तो प्रेज द लॉर्ड. ये दुनिया की बातें हमेशा निर्माण करता प्रभु की बातें मानती है. समुद्र ने, बादलों ने, यहाँ तक कि मुर्दों ने प्रभु यीशु की बातें मानी है. प्रेज द लॉर्ड. फिर ऐसी कौन सी ताकत है जो आपको दुखी कर रही है? मुझे बताइए, प्रभु से बढ़कर है क्या वो? प्रभु कहता है कि उस मुसीबत और ताकत को दिखाओ कि मैं कितना महान हूं. प्रेज द लॉर्ड. वो भाग जाएगी क्योंकि वो देखेगी कि उसके अंदर, दुखियारे व्यक्ति के अंदर यीशु है, लेकिन वो दुखी नहीं है, तो विश्वास से भरा हुआ. प्रेज द लॉर्ड. आज हमें विश्वास की आवश्यकता है. अब चंद समय के बाद आपके सर पर हाथ आने वाला है. आपके सिर पर किसका हाथ आने वाला है बताइए?
बाळासाहेब का हात आले मला असं सगळे म्हटलं बाळासाहेबांचा हात पाहिजे. बाळासाहेब रत्नागिरी ते देवाचे अभिषिक्त आहे. त्यांचा हात जो आहे तर देवाने मजबूत केलेला आहे. त्यांच्या हातामध्ये देवाने सामर्थ्य दिलेलं आहे. देवाने त्यांना अभिषेकाने भरलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाला अभिषेकाने भरले. परंतु कार्य देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बाळासाहेबांनी कधी असं म्हटलं की नाही माझ्यामुळे झालं, कोणी देखील सेवक असं म्हणणार नाही. हे प्रभूचं महान कार्य बेथानी आणि ह्याच्यामध्ये हिलिंग आणि चमत्कार हे मनुष्यापासून नाही, ते देवापासून आहे. आणि जेव्हा आपण देवाला आद्यस्थान देतो असे अनेक हिलिंग मिनिस्ट्रीचे मंदिर उभे राहतात. प्रेज द लॉर्ड. मुलुखांचा विस्तार. मी पुणे येथे असताना काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही प्रेयरसाठी नाशिकला गेलो. आणि मी म्हटलं नाशिकला गेलो होतो. म्हटलं कोणती मिनिस्ट्री आहे आणि कुठे तुम्ही गेले होते? म्हणे नाशिकचं तुम्हाला माहित नाही का? म्हटलं नाशिक मला माहित आहे कारण की माझा जन्म मनमाडच आहे, त्यामुळे मी या भागात जन्म दिला. नाही एक चर्च तिकडे आणि तिथे धनगर बाळासाहेब प्रार्थना करतात आणि आम्हाला विश्वास आहे की सर्व समस्या दुःख त्याचं निवारण तिथे होतं. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा. खोटं बोलत नाही कारण ही साक्ष मी त्यांना दिलेली की बाळासाहेब या चर्चच्या या पुलपीटवर उभा राहण्याचा अगदी देवाने मला नुसती संधी दिली नाही तर देवाने मला ब्लेसिंग दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा आशीर्वाद आहे की अशा सेवकाच्या या पवित्र पुलपीठावर या पवित्र मिनिस्ट्रीच्या बद्दल मला बोलायचं आहे. खरं तर त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही कारण की ते परमेश्वराचे महान सेवक आहे. परंतु तरी देखील आज प्रभू येशूच्या आत्म्याच्या द्वारे मी त्यांच्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. मी बोलत नाही, परमेश्वराचा आत्मा त्यांच्याबद्दल बोलत आहे. निश्चितच त्यांचं काम हे देवाने मान्य केलेलं आशीर्वादित असं कार्य आहे आणि ते जर आपल्याला दिसत आहे तर आपण ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे. अनेक जण बोलते अरे क्या करे भाई, मेरे तो नसीब ही फूट गया, मेरे जीवन में ये कभी सुख आ ही नहीं सकता, मेरा जीवन का दुख दर्द कभी दूर ही नहीं हो सकता, मेरी तकलीफ इतनी बड़ी है कि मैं रात दिन रोता हूँ, मेरी नींद ही मेरी उड़ चुकी है. सभी डॉक्टर बोल चुके हैं कि कुछ बदलने वाला नहीं. ये बातें हम लोग सुनते हैं, हमें ऐकतो नहीं. परंतु ये नसीब का खेल ने आता चव्हाण साहेबांनी सांगितलंय की मेरा नसीब ने मेरा परमेश्वर जो है मेरे लिए मेरे जन्म से पहले संकल्प योजना लेकर मुझे दुनिया में भेजने वाला. प्रेज द लॉर्ड. आप यहाँ पर बैठे, आम्ही इथे बसलेले तुझ्याबद्दल, तू जेव्हा मातेचा गर्भात होता तेव्हा मी तुला निवडून. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तू मातेच्या गर्भात, आपला जन्म झाला नाही, आपले हाडही तयार झाले नाही, डोकं तयार झाले, मुलगा आहे की मुलगी हे देखील माहित नाही, तरी देखील देव म्हणतो की मी तुला निवडून घेतलं, तू माझा अभिषिक्त आहे, तू अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचे अमोल लोक फूट फूट के रोते हैं, मेरा तो जीवन ही खराब हो गया, मेरे तो तकदीरी फुट गई, ऐसा ऐसा म्हणून ते राहतात. खूप देवाला दुःख होतं कारण की इथे देवाचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी, येणारे दिवस कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. आने वाले दिन बहुत कठिन है. आप अपने बाल बच्चों के लिए रोए, क्योंकि मैं मेरे मंदिर में भी कहता हूँ, हर जगह जाकर कहता हूँ कि इन दिनों में महिलाएं चर्च में दिखाई देती है, सभी हमारी बहनें दिखाई देती है, हमारे पुरुष दिखाई देते हैं, लेकिन तरुण या जवान बहुत कम दिखाई देते हैं. मैं जानता नहीं इस परिस्थिति मंडली की परिस्थिति क्या है, लेकिन हमारे दुनिया में भारत देश ऐसा है जिसमें यूथ लोगों की संख्या सबसे बड़ी है. सबसे ज्यादा पावर जो इंडिया की है तो वो यूथ है. दुनिया में सबसे ज्यादा यूथ होके तो भारत देश में है, और अगर है तो निश्चित हमारे समाज में भी है. कहाँ वो उनकी सेविकाएं, उनके जीवन है कहाँ? खरोखर प्रभूमध्ये आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे शेवट मी तुम्हाला सांगतो आणि आशीर्वाद तिथे संपवतो की देव म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर बैठे हुए हर व्यक्ति के लिए उसकी योजनाएं, उसके संकल्प निश्चित उसके हित के, अच्छाई के है, बुरे के, बुराई के नहीं, क्योंकि परमेश्वर किसी का भी बुरा नहीं करता. हम अपने कार्यों के द्वारा और परमेश्वर का हाथ छोड़कर दूर चले जाते, इसलिए हमारा बुरा होता है या हमारे जो धार्मिकता का टेस्ट हो रहा है.
हमारा धार्मिक का टेस्ट हो रहा है और हम कहते हैं बहुत बुरे दिन आ गए पास्टर साहब, बहुत बुरे दिन आ गए, क्या करें। अरे हम धार्मिक है, हमारा योग के समान अगर टेस्ट हो रहा है तो घबराने की आवश्यकता नहीं है। प्रेज द लॉर्ड। आने वाले दिनों में योगाकडून काय जे काय गेलं तसं दुःख परत नहीं। प्रेज द लॉर्ड। परमेश्वर छोटा सा कुछ हमसे ऐसा निकाल देता है तो उसकी जो भरपाई हो बहुत सारा देकर देता है। प्रेज द लॉर्ड। अगर हमारे जीवन में से थोड़ा बहुत कुछ निकल गया है और उसके कारण हम रो रहे हैं, हमारे जीवन में कुछ थोड़ा बहुत हमने गंवा दिया है और उसके लिए रो रहे हैं, तो आज मैं प्रभु में आपको ये प्रॉमिस करना चाहता हूँ और इस प्रभु के आत्मा के द्वारा आपसे ये कहना चाहता हूँ कि प्रार्थना में बने रहे, विश्वास में बने रहे। आप जिस चर्च में है वहां पर प्रभु बहुत सारे बरकत और ब्लेसिंग लेकर आता है। प्रेज द लॉर्ड। क्योंकि पवित्र आत्मा का सामर्थ्य उस अभिषिक्त के साथ आपके जीवन में कार्य करने को तैयार है आणि मला समजू द्या। नुसतं आपण रिकाम्या हाताने जाणार नाही, तर जे काही मागत आहात ना त्याचं दुप्पट देणार आहे परमेश्वर। प्रेज द लॉर्ड। 2000 वाजले हमने मांगा था इतना परंतु हमको मिल गया। अगर ये भरोसा लेकर आज आप अब प्रेयर के लिए जा रहे हैं तो मैं कहना चाहूंगा कि प्रभु ने आपको दे दिया है और हम कहेंगे आमीन। प्रेज द लॉर्ड। आमीन। की प्रभु ने मला दिलेला आहे, मला विश्वास आहे की आज मी घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे प्रियांनो आज त्याचा धार्मिकतेचा तुमच्यावर माझ्यावर येत असताना आज आपण विश्वासाने ह्या दिनी जेव्हा वर्धापन दिन आहे, जेव्हा 25 वर्ष एक सेवकाने पूर्ण केले, जसं सन्मान्य चव्हाण साहेबांनी 25 वर्ष सोपे नाही, हे 25 वर्ष पहिल्या दिवसापासून त्यांनी या चर्च मध्ये मिनिस्ट्री केली अशी नाही। आता आपण सगळी वाटचालच बघितले, परंतु दुःखात सुखात कष्टात दारिद्र्यात देह सेवा करत असताना बाळकीनबाईचं पण मौल्यवान योगदान त्यांच्या बरोबर होतं। प्रेज द लॉर्ड। एकदा जोरदार टाळ्या वाजल्या सन्माननीय बाळकीनबाई त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजल्या आणि या सर्व गोष्टी होत असताना आपण देवाला धन्यवाद देऊ, कारण की आम्हाला माहिती आहे की ते बाळकीनबाईची सेवा करत नाही, ते जिवंत देवाची सेवा करतात। त्यांच्या जिवंत देवाने आज त्यांना अनेक आत्मे दिलेले। प्रेज द लॉर्ड। हे सर्व आत्मे त्यांनी येशूसाठी जिंकलेले आहे आणि जर एवढे सर्व आत्मे जर प्रभूने त्याला दिलेले आहे तर मला सांगायचं येणाऱ्या दिवसामध्ये तोच प्रभू अनेक बेथानी चर्च देखील त्यांना देणार आहे। प्रेज द लॉर्ड। नुसते नाशिक पुरतं मर्यादित नाही, नुसतं महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही, तर तो त्यांना जगातल्या अनेक जागेला घेऊन जाणार आहे आणि अनेक आत्मे त्यांच्याद्वारे प्रभूमध्ये येणार आहे। प्रेज द लॉर्ड। प्रार्थना करूया। प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की उत्तम समय, आशीर्वादाचा समय तो आम्हासाठी खुला केलेला आहे। आज येशू आम्ही रिकामे नाही, आज येशू आम्ही तुझ्या वचनाने भरलेला आहोत। आज येशू आम्ही खुल्या अंतकरणाने तुला धन्यवाद देतो की आत्मा, पवित्र आत्मा जो आमच्या उल्हासित हृदय होतं, जे गीत आणि स्तवनाच्या द्वारे खुलं झालेलं होतं, आज जे काही भीती दडपण होती त्यापासून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि आज जेव्हा हे वचन आमच्यामध्ये पेरलं गेलेलं आहे आम्ही प्रफुल्लित झालेलो आहोत, आम्ही उल्हासित झालेलो, कारण की आम्हाला कळालेलं आहे आज मी भीतीने, आज मी दडपणाने, आज मी निराशाने, आज मी अविश्वासाने मंदिरात आलो, परंतु येशू हे सर्व गोष्टी निघालेल्या आहेत आणि देवाचा आशीर्वादाचा सामर्थ्याचा हात मी माझ्या डोक्यावर अनुभवत आहे आणि मागण्याचे जाता आणि पवित्र विचाराच्या पलीकडे, बुद्धी आणि कल्पनाच्या पलीकडे आशीर्वाद मला आज मिळालेच आहे, कारण की आजचा दिवस हा अॅनिव्हर्सरीचा दिवस आहे, आजचा दिवस सन्मानाचा दिवस आहे। हा सन्मान एक सेवकाचा दासाचा नाही तर हा सन्मान देवाचा देखील आहे, परंतु आजचा हा सन्मान घेत असताना आम्ही बाळासाहेबांना किती जरी बुक्के दिले, आम्ही किती जरी गोल्ड मेडल दिले, किती जरी अवॉर्ड दिले, तर त्यापेक्षा त्यांना कितीतरी त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे आशीर्वाद मिळाले लोक दिले तर ते आशीर्वादित ठरणार आहे। प्रेज द लॉर्ड। आणि त्यासाठी पित्या आता या पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो, जे भग्न आहे, जे अनुतप्त आहे, जे निराश आहे, जे विश्वासानिशी तुझ्याकडे येते, प्रत्येक जण पित्या तुझं प्रकाशित मुख बघणार आहे, आशीर्वादित कार्य असं बघणार आहे आणि परत एक बार देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आम्ही विशेष बेथानी हिलिंग मिनिस्ट्री आणि चर्च त्यांच्या कमिटी बरोबर, सन्मानी बाळासाहेब, त्यांची पत्नी व त्यांचे सहकारी, सर्व कमिटी बरोबर, टीम बरोबर, विविध घटकांबरोबर आता आणि सतत सर्व कार्य प्रभू येशूच्या नावाने।